शिवतीर्थावरून निघालेल्या राज ठाकरेंनी घेतली पत्रकारांची फिरकी। मातोश्रीवर चालल्याचं राज ठाकरेंचं मिश्किल उत्तर। सामनाच्या मुखपृष्ठावर अनेक वर्षांनंतर झळकला राज आणि उद्धव ठाकरेंचा फोटो। युतीच्या चर्चा सुरू असताना सामनात झळकलेल्या फोटोची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा। तुमच्यात जेवढा उतावळेपणा दिसतोय तेवढा ठाकरे बंधूंमध्ये दिसत नाही। राज उद्धव ठाकरेंच्या संभाव्य युतीवर मुख्यमंत्र्यांचा खोचक टोला। तर कुणालाही कुणासोबत युतीचा अधिकार, शिंदेंची प्रतिक्रिया। राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतं मिळत नाहीत। ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं विधान। महाराष्ट्रातील निवडणूक म्हणजे मॅच फिक्सिंग। राहुल गांधींच्या आरोपामुळे राजकारण तापलं, तर सत्ताधाऱ्यांकडून राहुल गांधींच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर। ऑपरेशन सिंदूरवरून पंतप्रधान मोदींवर राहुल गांधींची नरेंद्र सरेंडर अशी बोचरी टीका। राहुल गांधींच्या त्या वक्तव्यावर न्यूज 18 लोकमतचा सर्वे। उद्धव ठाकरेंचा मुलगा हा पावसाळ्यामध्ये जेलची वारी करू शकतो अशा पद्धतीची सगळी माहिती त्या केसमध्ये आहे। आदित्य ठाकरे पावसाळ्यापर्यंत जेलमध्ये जातील या गोष्टीवरून लक्ष हटवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा। नितेश राणेंचा उभाटावर हल्लाबोल। गडचिरोलीतील वन विभागाकडून विकास कामांमध्ये अडथळे। विकास कामं थांबवली तर कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा अधिकाऱ्यांना इशारा। टोईंगच्या मुद्द्यावरून ठाणेकर आक्रमक। टोईंग बंद झालंच पाहिजे, ठाणेकरांचा आक्रोश। हगवणे मायलेकासह 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। जेसीबी गैरव्यवहार प्रकरणी राजगुरुनगर कोर्टाचा निर्णय, तर निलेश चव्हाणलाही 19 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी। आणि पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्कमधील रस्ते मुसळधार पावसामुळे पाण्याखाली। पाणी साचल्यामुळे नालेसफाईवरून सुप्रिया सुळेंचा निशाणा।